नमस्कार विद्यार्थी मित्र, आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत। विद्यार्थी मित्र, मेरिट कशा प्रकारे लागणार आणि कशा प्रकारे सर्व प्रक्रिया होणार त्या संदर्भात आपण अत्यंत महत्त्वाची माहिती अपडेट देत आहोत। तर विद्यार्थी मित्र, हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा विनंती करतो। चॅनल नसेल तर लगेच चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा। तर भावांनो, 15 तारखेला जी आपली पहिली रिस्पॉन्स शीट आली त्यानंतर त्यांनी 17 तारखेपासून ते 20 तारखेपर्यंत 23 झालं, इथं चुकून तर 20 आहे विद्यार्थी मित्र। 20 तारखेपर्यंत आक्षेप हरकती मागविल्या होत्या। आता त्यानुसार 20 तारखेला आता संपूर्ण वेबसाईट ही बंद झालेली आहेत। कोणताही डाटा आपल्याला तिथे दिसत नाही। परंतु विद्यार्थी मित्र, आपल्याला आक्षेप झाल्यानंतर घेतल्यानंतर 25 ते 30 तारखेच्या दरम्यान 100% फायनल आन्सर येईल असं आपल्याला वाटत होतं, परंतु अजून काही आलेले नाही। पण 100% सोमवारी वर्किंग डे कामाचे दिवस असल्यामुळे सोमवारी आन्सर की येईल, नाहीतर विद्यार्थी मित्र मंगळवारी आन्सर की येऊ शकते। कारण की सोमवारी 31 डिसेंबर असल्यामुळे त्या दिवशी विलंब होईल, परंतु मंगळवारी 100% फायनल आन्सर की येणार। तर विद्यार्थी मित्र, प्रत्येक उमेदवाराच्या पहिल्या रिस्पॉन्स शीटमध्ये कमीत कमी 3 ते 4 प्रश्न हे चुकीचे आहेत। त्यामुळे काहींचे पर्याय चुकीचे किंवा प्रश्न चुकीचे आहेत। त्यामुळे प्रत्येक उमेदवाराचे 3 ते 4 प्रश्न 100% गुण वाढून मिळणार आहेत। आणि नॉर्मलायझेशनमध्ये काहींचे गुण कमी होणार तर काहींचे वाढणार, परंतु विद्यार्थी मित्र शक्यतो गुण कोणाचेही कमी होत नसतात। झाले तरी 1-2 यापेक्षा जास्त नाही, आणि वाढले तर 1 ते 5-6 गुणसुद्धा वाढू शकतात। त्यामुळे नॉर्मलायझेशनमध्ये ज्या विद्यार्थ्यांना कमीत कमी 2 जरी गुण वाढले तरी त्यांना खूप मोठा फायदा होणार आहेत। सदरचा सर्व विद्यार्थी मित्र आता फायनल आन्सर की आल्यानंतर 5 ते 6 दिवसानंतर नॉर्मलायझेशन होऊन तुमचे सर्व गुण कळेल, त्यानंतर मेरिट लिस्ट लागेल, अशी सर्व प्रक्रिया असेल। तर विद्यार्थी मित्र, खूप सगळे लोक म्हणतात की मेरिट खूप कमी लागणार आहे। तर विद्यार्थी मित्र, गट डचा हा पेपर होता, त्यामुळं पेपर इतका पण सोपा नव्हता। त्यामुळं 70+ म्हणजे 70+ हे मेरिट लागणारच आहे। जो उमेदवाराला 70+ आहे त्याच्यासाठी फायदा आहेत, तर 100% भरती होणार आहेत। आणि ज्या जिल्ह्यामध्ये जागा कमी आहे तिथे मेरिट हे आहे जाणार 100%, तिथलं मेरिट हे जास्तच लागणार जिथं जागा कमी आहेत। आणि विद्यार्थी मित्र, एक गोष्ट आत्ताच तुम्ही नीट नोट करून घ्या की ज्या जिल्ह्यामध्ये कॅटेगरीच्या जागा व्यवस्थित आहे परंतु ओपनच्या जागा जास्त असणार, तिथलं कॅटेगरीचं मेरिट कमी जाणार आहेत। आणि हे प्रत्येक भरतीत होत असतं। उदाहरण घ्या पोलीस भरतीचं, मुंबई पोलीसचं ओपनच्या जागा खूप जास्त असल्यामुळे कॅटेगरीचे उमेदवारांनी चांगले मार्क घेऊन ओपनच्या जागा खाल्ल्या, त्यामुळं कॅटेगरीचं मेरिट कमी लागलं। तेच इथं सगळ्या भरतीत होत असतं। आरोग्य भरतीसुद्धा तेच होणार आहेत। जिथं ओपनच्या जागा जास्त व कॅटेगरीच्या जागा बऱ्यापैकी असतात तिथे कॅटेगरीचं मेरिट 100% कमी लागत असतं। तर अशा प्रकारे हे सर्व आहे विद्यार्थी मित्र, आपण सगळी माहिती